अतिशय गंभीर अशी माहिती मिळते आहे आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते. तर आत्ताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या, तर मला असं कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर काही बार्स हे वाल्मिक कराड यांचे होते, तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते आहे. या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आता त्यांचं डिस्कशन झालं कलेक्टरबरोबर. खास म्हणजे मला वाटतं त्यांनी जे आर्म्स जे आहेत मोठ्या प्रमाणावर त्याचे सगळे पिक्चर्स मी कलेक्टरांना दाखवले आणि येत्या 30 दिवसात एक मोठी कारवाई ते करू असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आणि दॅट्स आता आपण ते काय करतात ह्याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील. पण आत्ताच्या घटकेला आम्ही इथून आता एक्साईज ऑफिसमध्ये जातो आहे. काय चर्चा झाली? नाही, ते तर आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो, आम्ही वर होतो, ते खाली त्यांचे कार्यकर्ते भेटले म्हणून आम्ही नुसतंच होते म्हणून सदिच्छा भेट दिली. नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार. त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे. ते काय होतील ते दिवसभरात आत्ता न बोलणं योग्य ठरेल. हो, त्यांनी कालच मला फोन देखील केला आणि मेसेज देखील पाठवलाय की आज आता आम्ही काही वेळात भेटणार आहोत. आधी एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जाऊन मग मी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. कसं आहे की अशी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जर व्यक्ती आमदार आणि मंत्री असेल, तर असे लोक जेव्हा जातात, अधिवेशनात बसतात, विधानसभेत बसतात आणि कायदे बनवतात, हे कुठेतरी आता खूप गंभीर होत चाललंय. आणि मला असं वाटतं की याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी आवाज उठवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मिळालाच पाहिजे.